नमस्कार. व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आत्ता ऑगस्ट 2024मध्ये ज्या म्हणजे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये शिपाई पदासाठी मुलाखती सुरू आहेत, तर त्यात नेमके कसे प्रश्न येत आहेत त्याची माहिती पाहणार आहोत. आणि ही जी माहिती आहे ती पुणे जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये एका विद्यार्थ्याने इंटरव्ह्यू दिलेला आहे त्याचीच माहिती आहे. काल पण मी एका विद्यार्थ्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. हा पण पुण्याचाच विद्यार्थी पण दुसरा विद्यार्थी, त्यामुळे दोन्ही प्रश्न वेगवेगळे आहेत. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GMC ड ई बुक विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून व्ही ए जे अकॅडमी ॲप डाउनलोड करा आणि GMC ड ई बुक विकत घ्या. याच्यामध्ये सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी या विषयांची PDF दिलेले आहेत आणि ह्या PDF तुम्हाला ॲपमध्येच वाचता येतात. तर पहिला प्रश्न त्यांना होता, सर्वाधिक साखर कारखाने कुठे आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक साखर कारखाने हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. आता त्याचं नवीन नाव अहिल्यानगर असं आहे. त्याच्यानंतर बीड आणि अहमदनगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हासुद्धा आहे. बीड कशासाठी प्रसिद्ध आहे? तर बीड हा शेतमजुरांचं म्हणजे ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तसंच देवदेवळांचा जिल्हा म्हणून सुद्धा बीड ओळखला जातो. त्याच्यापुढे पहा, नागपूरला काय म्हणतात? तर नागपूर फेमस कशासाठी आहे? तर ऑरेंज सिटी, कारण नागपूरचे संतेर प्रसिद्ध आहेत. त्यांनी मग विचारलं अजून काय फेमस आहे? तर मग यांनी उत्तर दिलेलं आहे दीक्षाभूमीसुद्धा तिथली फेमस आहे. दीक्षाभूमी या ठिकाणी आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे. त्या ठिकाणाला आपण दीक्षाभूमी असं म्हणतो. त्याच्या पुढे पहा, शिपाईचे काम काय आहे म्हणे? आता शिपाईचं काम मी ऑलरेडी खूप व्हिडिओमध्ये सांगितले तरी परत सांगतो. शिपाईचं 2 प्रकारचे काम आहेत. एक न्यायालयामध्ये आणि दुसरं न्यायाधीशांच्या घरी. तर न्यायालयामध्ये काय काम असतं? एक तर पुकारा देणे, त्याच्यानंतर न्यायालयाची स्वच्छता ठेवणे, त्याच्यामध्ये झाडझूड करणे, जाळे काढणे, दरवाजे, खिडक्या, टेबल, संगणक हे सर्व पुसणे, फाईल जे मागतील ती नेऊन देणे, त्याच्यानंतर पुस्तक एखादं मागितलं तर ते नेऊन देणे, भिंतीवरचा कॅलेंडर नीट लावणे, या व्यतिरिक्त न्यायाधीश महोदय जे काही कामं सांगतील ती सगळी कामं करणे आणि घरची जी कामं असतात ती घरगुती सर्व कामं करावं लागतात. ही सांगितली इथं सर्व आहेतच. प्लस न्यायाधीश महोदय जे काही कामं सांगतील ती सगळी कामं करावी लागतात. पुढे पहा, पश्चिम महाराष्ट्र काय प्रसिद्ध आहे? आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर खूप सारं काय काय प्रसिद्ध आहे, पण शेतीच्या संदर्भात बोलायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र हा ऊसासाठी प्रसिद्ध आहे, फळबागांसाठी प्रसिद्ध आहे. बरं, काय याचं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असं स्पेसिफिक नाही, पण यांनी काय सांगितलं की ज्वारी आणि बाजरी उत्पादन जास्त होते. मग त्यांनी म्हणले की ते तर सोलापूरमध्ये होतं. यांचं बरोबर आहे, सोलापूरमध्ये ज्वारी बाजरी जास्त होते. ज्वारी त्यातल्या त्यात. मराठवाड्यात किती जिल्हे आहेत? आता हा प्रश्न कालच्या विद्यार्थ्याला पण विचारला होता. तर मराठवाड्यामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोली असे ते 8 जिल्हे आहेत. त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे, आता उत्तर महाराष्ट्रात 3 जिल्हे येतात बरं का. एक आहे धुळे, नंदुरबार आणि जळगाव, ज्याला आपण खानदेश असं म्हणतो. तर हे लक्षात ठेवा, उत्तर महाराष्ट्रामध्ये 3 जिल्हे आहेत, धुळे, जळगाव, नंदुरबार असे 3 जिल्हे येतात. त्याच्यानंतर शिपाईसाठी म्हणजे ही सर्व प्रश्न शिपाईसाठी होते. तर ज्या विद्यार्थ्यांनी माहिती दिली त्यांचा मी आभारी. आणि तुमचा इंटरव्ह्यू झाल्यानंतर 8806068618 या माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला तुम्हाला विचारलेले प्रश्न पाठवा, ही विनंती आहे तुम्हाला सर्वांना. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.